सर्वात जास्त एन्जॉय केलं ज्यात नेदरलँडची पोस्टिंग झाली त्यामध्ये. तिकडे पण सायकलिंग केलं? तिथे खूप सायकलिंग केलं. म्हणजे ती कंट्री सायकलिस्टसाठी पॅराडाईज आहे. म्हणजे रोड जेवढा आहे त्यापेक्षा जास्त लेंथ त्यांची सायकलिंग रूटची आहे. सर म्हणूनच हे पुणे ग्रँड टूर म्हणल्यानंतर यू जम्प्ड ऑन इट. येस, येस. ऑफकोर्स. आणि हे आपल्याला संधी मिळतोय. इंडियामध्ये कुठे अजून या लेव्हलची कुठली स्पर्धा नाही आहे आणि वर्ल्डचे सायकलिंग मॅपवर आणि स्पोर्ट्स मॅपवर आणण्याची संधी मिळतोय. जे नागरिक आहे, पीसीएमसी मधले जे नागरिक आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्याकडनं तुमच्या एक्सपेक्टेशन्स काय? वर्ल्ड फेमस इव्हेंट आपल्याकडे होतोय. सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे. याच्यात त्यांनी पूर्ण इन्व्हॉल्व झाले पाहिजे आणि एन्जॉय केला. आनंद घेतला पाहिजे. पूर्ण त्यातून शिकायला पाहिजे आणि आणखी जे नवीन पिढी आहे त्यांच्याशी तर आणखी अपेक्षा आहे की ते याच्यातून इन्स्पायर्ड होऊन आणि पुढे ते पण पार्टिसिपेट करतील आणि वर्ल्ड लेवलवर आपल्या कंट्रीचं नाव या फील्डमध्ये आपले करायचं आहे. नमस्कार खेळप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी आत्ता पिंपरी चिंचवड एरियाच्या पोलीस मुख्यालयात आहे. तरी माझ्या चेहऱ्यावरती टेन्शन नाहीये. त्याचं कारण द बिग बॉस, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पोलीस कमिशनर विनय कुमार चौबे सर सोबत आहेत आपल्या. सर, व्हॉट अ प्लेजर मीटिंग यू सर. व्हॉट अ प्लेजर. सेम हिअर. ग्रेट मीटिंग यू. सर, पहिल्यांदा तुमची बॅकग्राऊंड जाणून घ्यायला आवडेल. तुमचं गाव कुठलं, शिक्षण कुठे झालं, खेळाचं तुमचं प्रेम काय, ते जरा सांगणार का? माझं मूळ गाव धनबाद आहे, जे आता झारखंडमध्ये आहे. हां, हां. इथे केंद्रीय विद्यालयामध्ये मी शिकलेलो आहे. त्यानंतर IIT कानपूर येथून मी बी.टेक आणि एम.टेक केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्र कॅडरमध्ये IPS आहे आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी काम केलेलं आहे. तसेच परदेशात पण नेदरलँडमध्ये इंडियन एम्बसीमध्ये काम करायची मला संधी मिळाली. फॅन्टास्टिक. एकीकडे एवढं मोठं शिक्षण आणि दुसरीकडे सर IPS, ही आवड कशी काय? ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पब्लिक ओरिएंटेड म्हणजे जॉब आहे त्यामध्ये जायचं आहे सुरुवातीपासून अ, अशी इच्छा होती. तर म्हणून आपण एज्युकेशन केल्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा आहे त्यामध्ये आपण अपियर झालो आणि त्यानंतर महाराष्ट्र कॅडर मिळाला. अत्यंत चांगला कॅडर आहे आणि तिथे मुंबई पोलीस अख्खा सगळ्यां म्हणजे अख्खा इंडिया काय जगात लक्ष असतं. तर ते एकदा महाराष्ट्र कॅडर मिळाला मग आपण ते लगेच जॉईन झालो आणि अख्खा महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुंबईपासून आणि अकोलापर्यंत रत्नागिरीपर्यंत सगळ्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. एकदम चांगला एक्सपिरियन्स होता. ॲब्सोल्युटली नो रिग्रेट्स. वाह! वाह! सर. आणि तुमचं आणि स्पोर्ट्सचं रिलेशन कसं आहे? स्पोर्ट्स तर आता आपलं एक बेसिक हे असतो. सुरुवातीपासून आपण लहानपणापासून सुरुवातीला इंडियामध्ये ऑफकोर्स आपण सगळे क्रिकेटपासूनच सुरू करतो. नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर टेनिसची आवड झाली. हां, हां. अजूनपर्यंत संधी मिळाली त्यावेळी खेळता अजूनही? टेनिस खेळतो. आणि ते आता आपण सायकलिंगबद्दल चर्चा करत होतो. तर सायकलिंग ज्यावेळी आम्ही स्कूलमध्ये होतो, तर ते एक प्रत्येक दिवशीचा 20-25 किलोमीटर एक चांगला ग्रुप होता आमचा. रोज? रोज संध्याकाळीचे आमच्या ज्या दिवशी क्रिकेट नाही खेळलो, त्या दिवशी सायकल घेऊन कुठेतरी जायचं, चक्कर मारून शहराच्या बाहेर चांगल्या एरियामध्ये फिरून वगैरे रात्रीपर्यंत परत यायचं. तर सायकलिंगची आवड तेव्हापासून होती. नंतर सर्व्हिसमध्ये आल्यानंतर पण बऱ्यापैकी सायकलिंग केलं. सायकलिंग आणि टेनिस हे 2 आपलं महत्त्वाचे. आता कधीतरी गोल्फवर पण आपण हे करतो, प्रयत्न करत असतो. पण ते जनरली टेनिस बऱ्यापैकी हे केलं आणि सायकलिंगची पण आवड होती. म्हणजे असं प्रोफेशनल नाही, पण ॲज अ हॉबी आणि कारण ते जे मूव्हमेंट आहे सायकलमध्ये आपल्याला एकाच वेळी बरेच काही गोष्ट बघायला मिळतात. वॉकिंग करताना तेवढं आपल्याला डिस्टन्स कव्हर होत नाही, तेवढं आपल्याला जागा फिरायला आणि बघायला मिळत नाही. आणि इव्हन मुंबईमध्ये होतो तिथे तर बाकी दिवस संधी नाही मिळत होता. सॅटर्डे आणि संडे आम्ही आणि आमचे बॅचमेट वगैरे ते साऊथ साऊथ मुंबईपासून जुहूपर्यंत जायचं, परत यायचं. तर हे ते केलेलं आहे. हे केलेलं आहे. वाह! वाह! रेग्युलर सारखाच केलेला आहे मुंबईमध्ये असताना.
आणि सर्वात जास्त एन्जॉय केलं त्यानंतर नेदरलँडची पोस्टिंग झाली त्यामध्ये. तिकडे तिथे पण सायकलिंग केलं? तिथे खूप सायकलिंग केलं म्हणजे तिथे अरे क्या बात! ती कंट्री सायकलिस्टसाठी पॅराडाईज आहे. प्लेजर आहे सर, प्लेजर आहे. ते एकदम वेगळा म्हणजे रोड जेवढा आहे त्यापेक्षा जास्त लेंथ त्यांची सायकलिंग रूटची आहे. आणि सायकलिस्टला तिथे सर्वात जास्त प्राधान्य असतं. आपण गेलो तर सगळे मोठेसे मोठे, छोटेसे छोटे गाडी इन्क्लुडिंग पेडेस्ट्रियन आपल्याला वे देतात. हो, हो. आपला राइट ऑफ वे आहे. बरोबर. आणि त्यामुळे तिथे तर चांगली संधी मिळाली आणि ते संधीचा आपण सोनं पण केलं. एन्जॉय केलं पूर्ण. पूर्ण एन्जॉय केलं. फार लाँग डिस्टन्सेस जायचं. तिथे लांबच्या बीच ओळखायच्या, सायकलिंग करून जायच्या. तिथे दिवसभर थांबायच्या. संध्याकाळी मग तिकडून परत निघायच्या आणि कुठला पॉल्युशन नाही, कुठली काही नाही. सायकलिंग रूटवर मोस्ट ऑफ द प्लेसेस गाडी पण नाही. गाडी रोडच्या बाजूला पण होता आणि बरेच ठिकाणी बीचेस वगैरे आहे तर तिथे वेगळंच फक्त सायकलिंगसाठी बाकी कोणाला हां, आलं नाही. बाकी कोणीही नाही. तर ते ते तिथे आणखी जास्त हे झालं. त्यानंतर नाशिकमध्ये आल्यानंतर पण सायकलिंग करायची चांगली संधी भेटली. माझी पोस्टिंग झाली होती त्यावेळी अ, अ, याच्यानंतर कुंभचे नंतर हां, हां. कुंभचे नंतरचा पिरियड होता. तर कुंभमध्ये चांगला इन्फ्रास्ट्रक्चर स्पेशली नाशिक त्र्यंबकेश्वर रोड आहे ते फार वाईड झाला होता. फारच वाईड आणि ट्रॅफिक तिथे काही नव्हतं. सिनिक आहे आणि तो. आणि सिनिक पण आहे एकदम सुंदर आहे. तर तिकडून रेग्युलरली सकाळी त्र्यंबकेश्वरला जायचं आणि परत यायचं. दॅट वी यूज्ड टू मेक इट 40 टू 50 किलोमीटर्स आपण कुठून स्टार्ट आई करतोय. वाह सर वाह! चांगला हे होता. सर म्हणूनच हे पुणे ग्रँड टूर म्हणल्यानंतर यू जम्प्ड ऑन इट? येस, येस. ऑफ कोर्स. आणि हे आपल्याला संधी मिळतोय इंडियामध्ये कुठे अजून या लेव्हलची कुठली स्पर्धा नाही आहे. ते जगातले वर्ल्ड लेव्हलची कॉम्पिटिशन आहे. तर ते आपल्याला आपल्या शहरासाठी काही करण्याची संधी मिळतोय आणि वर्ल्डचे सायकलिंग मॅपवर आणि स्पोर्ट्स मॅपवर आणण्याची संधी मिळतोय. तर हे आपण सगळे जे तिथे जे आम्ही काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पण हे अत्यंत गर्वाची गोष्ट आहे. तर आम्ही त्याच्यामुळे आपला 100% पेक्षा जास्त याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होऊन आणि जे काही करता येईल याला ग्रँड सक्सेस करायला ते आपण करणार आहोत. सर डुडी सर आहेत, की ज्यांनी ही आयडिया प्रपोज केली. नवल किशोर राम सर आहेत, फुलकुंदवार सर आहेत. पण तुमचं आणि पुणे पोलीस कमिशनर साहेबांचा यांचा सुद्धा एक महत्वाचा रोल आहे. याच्यामध्ये त्यावेळी ऑलरेडी आपली तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे हां. आणि याच्यामध्ये आपण सगळे एकत्र मिळून एक टीम म्हणून काम करतोय. करेक्ट. जसं आपल्याकडचं जेवढं रूट आहे टोटल 80 किलोमीटर दोन्ही स्टेज 1, स्टेज 4 मिळून 80 किलोमीटर प्लस आहे. त्याच्यामध्ये पूर्ण तिथे व्यवस्थित आहे की नाही ते ॲज पर द क्वालिटी रिक्वायर्ड ते रोड जे आहे ते आहे की नाही तिथे कुठे बॅरिकेडिंग करावं लागेल. हे सगळ्यासाठी आम्ही ऑलरेडी नोडल ऑफिसर आमच्याकडून प्लॅनिंग चालू. नोडल ऑफिसर्स नेमणूक केलेले आहे. त्यांच्याबरोबर पी-सी-एम-सीचे पण अधिकारी आहेत, जे काही भाग आमच्याकडे पी-एम-आर-डी-एचे आहेत. तर पी-एम-आर-डी-एचे अधिकारी त्याच्याबरोबर आहेत. आपण सगळे एक टीम म्हणून काम करतोय आणि जे ऑपरेशनल पार्ट आहे शेवटचं ते तर आपण ऑफ कोर्स करणारच आहोत. ते तर त्याची पण तयारी आपली चालू आहे. इन्क्लुडिंग ते पूर्ण कम्युनिकेशन, वायरलेस बॅकअपपासून ते जे सायकलिस्ट असतात त्यांच्यासाठी जे बॉक्स असतो, बबल असतो, ते बनवण्याच्या, रोड क्लिअर ठेवण्याच्या सगळंच. सगळे ते प्लॅनिंगपासून आणि ऑलरेडी आपला प्रिपरेशन्स चालू आहे. त्याच्यासाठी काही साहित्य जे लागणार आहे, त्याचीच पण आपण ऑलरेडी प्रोक्युरमेंट वगैरेचा प्रोसेस चालू केलेला आहे. आणि एकदम सगळे टॉप ग्रेड होईल, एकदम म्हणजे वर्ल्ड स्टँडर्डचा, की म्हणजे हे बघून लोकांना टूर डे फ्रान्स असा त्याची आठवण यायला पाहिजे, असं आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे ॲज अ टीम. फॅन्टास्टिक, सर एकत्र मिळून टीम म्हणून काम करताय आणि हे आहे जसं पोलीस खात्याचं एक महत्वाचं काम आहे. स्टेज 1, स्टेज 4 तुम्ही म्हणला. जे नागरिक आहेत, पी-सी-एम-सी मधले जे नागरिक आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्याकडनं तुमच्या एक्स्पेक्टेशन्स काय? नाही, आपलं पी-सी-एम-सीचे जे आपले जे नागरिक आहेत, त्यांच्या याच्यामध्ये 2 रोल राहणार आहे. एक तर ही एवढं महत्त्वाची आणि एवढं म्हणजे वर्ल्ड फेमस इव्हेंट आपल्याकडे होतोय. तर एक तर
सगळ्यांना प्राईड फील करायला पाहिजे आणि जिथे ज्यांची जी आवश्यकता आहे, जिथे जे काही त्यांच्याकडून अपेक्षा राहील, आमची यंत्रणाची आपली जी पूर्ण टीम आहे, आपले कलेक्टर आणि दोन्ही कॉर्पोरेशन आणि दोन्ही पोलीस ची जी तीनही पोलीस इनफॅक्ट ग्रामीण पोलीस मोठा रोल राहणार आहे. तर हे जे पूर्ण टीम आहे यांना जे काही मदत ते लोकली लागणार आहे त्यावेळी काही काही मॉडिफिकेशन असेल, काही थोडा ना लोकांना गैरसोय पण होऊ शकतो का रूट सोडून थोडा लांबच्या रूट थोडंसं. त्याच्यावेळेला हां, एकदम थोडासा. तर त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे आम्हाला कॉपरेट करायला पाहिजे. पण त्यापेक्षा पण जास्त महत्त्वाच्या त्यांनी हा एवढी मोठे इव्हेंट आपल्याकडे होत आहे, हे सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे. त्यांच्यासाठी पण गर्वाची गोष्ट आहे आणि तसेच याच्यात त्यांनी पूर्ण इन्व्हॉल्व झाले पाहिजे आणि आनंद घेतला पाहिजे. आनंद घेतला पाहिजे. आनंद घेतला हां, हां. हे म्हणजे आपले पूर्ण एवढा मोठा देश आहे, तिथे कुठे नाही न होता ते आपल्याकडे होत आहे आणि आपण इथे राहतोय आणि इथे आपल्याकडे हे म्हणजे पूर्ण आनंद घ्यायला पाहिजे, पूर्ण त्यातून शिकायला पाहिजे आणि आणखी जे नवीन पिढी आहे त्यांच्याशी तर आणखी अपेक्षा आहे की ते याच्यातून इन्स्पायर्ड होऊन आणि पुढे ते पण पार्टिसिपेट करतील आणि वर्ल्ड लेव्हलवर आपल्या कंट्रीच्या नाव या फील्डमध्ये आपले कमी कमी लोक आहेत. तर जे राहिलेले आहेत ते काम अजूनपर्यंत नाही झालेलं आहे. ते आता नवीन पिढीने याच्यातून इन्स्पिरेशन घेऊन आणि करायचं आहे. यंग जनरेशनची इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे, त्याच्याशिवाय सर हे होतच नाही. सरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही सांगितलेला आहे. हे तुमच्या घरातलं लग्न नाहीये, हे माझ्या घरातलं लग्न नाही, हे आपल्या सगळ्यांचं हे घरचं कार्य आहे. इन अ वे सगळ्यांचं आहे आणि त्यामुळे सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, सगळ्यांचं बॅकिंग पाहिजे. बरोबर. सर एकच मुद्दा ह्याच्यात सगळ्या मी डुडी सरांना सुद्धा विचारला, नवल किशोर राम सरांना सुद्धा विचारला. वेळ कमी आहे. खूपच वेळ कमी आहे. एका अर्थानं हा फायद्याची गोष्ट आहे, की तुम्हाला डेडलाईन आहे आणि त्याच्यामध्ये करायचंय? नाही, वेळ तर कमी आहे, ही गोष्ट खरी आहे. पण जी आपल्या इथे पूर्ण टीम आहे, हं. चाहे जितेंद्र असतील, चाहे नवल असतील, चाहे अमितेश असतील, आमची टीम आहे, अ, ग्रामीणचे गिल आहे, ते सगळे टीम पण पूर्णपणे मोटिवेटेड आहे आणि पूर्णपणे इन्व्हॉल्वड आहे. हं. आणि मला 100% खात्री आहे, की जरी थोडा चॅलेंजिंग आहे आपल्यासाठी वेळ कमी असल्यामुळे, पण ते आम्ही व्यवस्थित करू. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या काही अडचण येईल असं मला तर अजिबात वाटत नाही. खरोखर कारण हे शिवधनुष्य जे आहे, हे सगळ्यांनी मिळून पेलायचं आहे. अर्थात प्रशासन आहे, पोलीस आहेत, हे सर्वस्वपणाला लावणार आहेत आणि पुणे ग्रँड टूर ही ग्रँड करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जेवढा त्यांच्या कोर्टात बॉल आहे, तेवढाच आपल्या कोर्टात बॉल आहे. नागरिक म्हणून मी म्हणतोय, की त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होता यायला पाहिजे. जे सायकलिस्ट असतील त्यांना चीअर करता यायला पाहिजे आणि हा आपल्या शहरातला एक आनंद सोहळा आहे. या दृष्टीने याच्याकडे बघायला पाहिजे सर तसं झालं. लोकांची इन्व्हॉल्वमेंट लोकांनी जर का याच्यात सहभाग घेतला आणि ते आपलं कार्य मानून त्यात आनंद घेतला, तर सर हे ग्रँडच होणार आहे. नक्की ग्रँड आणि मला खात्री आहे त्या आपले पुणेकर सगळे एवढं पॉझिटिव्ह आउटलुक आहे आणि तसेच हा इव्हेंट पण तेवढंच ग्रँड आहे आणि इंटरनॅशनल स्टँडर्डचे आहे. तर सगळे नक्की सहभागी होतील आणि नक्की हा एक ग्रँड टूर जे आहे ते ग्रँड सक्सेस होईल. एवढा जर का सकारात्मक दृष्टिकोन असला, व्हॉट अ प्लेजर सर मीटू. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. कारण मी सुरुवातीलाच म्हणलं, पोलीस मुख्यालयात यायचंय. चेहऱ्यावरती ताण, कपाळावरती आठ्या, काहीच गरज नाही. पोलीस आहेत ते आपल्या संरक्षणासाठी आहेत आणि यावेळेला तर संरक्षणासाठी नाही, एक वेगळा आनंद सोहळा एकत्र मिळून साजरा करण्यासाठी पोलिसांनी सुद्धा पुढे पाऊल टाकलंय. आपण त्यांना साथ देऊयात सर. एक नागरिक म्हणून मी तुम्हाला खात्री देतो, आम्ही सगळेजण सुद्धा फुल्ली इन्व्हॉल्व्ड होणार. थँक यू थँक सो यू, मच सर. थँक थँक यू. यू सो मच. थँक यू सो मच.